श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला घेऊन जाणार आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे. तर चला घेऊया अंबादेवीचं दर्शन. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात वर्षभर ही गर्दी असतेच, पण आता शारदीय नवरात्र उत्सव चालू असल्याने भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. नवरात्र असल्याने सगळीकडे छान सजावट केलेली आहे आणि कोल्हापुरात एक वेगळाच उत्साह जाणवत आहे. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस म्हणजेच घटस्थापना, म्हणून सकाळीच महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे असं ठरवलं. संध्याकाळी देवीची पालखी असते, त्यामुळे मंदिरातील परिसरात प्रचंड गर्दी असते. म्हणून असं ठरवलं की सकाळीच जाऊया, म्हणजे छान दर्शन होईल आणि दिवसाची सुरुवातही खूप छान होईल. मंदिरात तसंही वर्षभर गर्दी असतेच, पण आता नवरात्र असल्याने एवढी प्रचंड गर्दी असते की बंदोबस्तासाठी खूप सारे पोलीस तिथे ऑलरेडी आलेले होतेच. सकाळीच मंदिरात जाऊन दर्शन घेऊया म्हणजे जास्त गर्दी नसेल असं वाटलं होतं, पण लाईन बघितल्यावर समजलं की हे दर्शन घेण्यासाठी काही नाही तर 1-2 तास तर नक्कीच जातील. त्यामुळे मुखदर्शन घेऊन जाऊया म्हणजे लवकर दर्शन होईल. नवरात्री सोडून बाकीच्या दिवसात मुखदर्शन हे फक्त 5-10 मिनिटात होतं, पण आता त्याही ठिकाणी खूप जास्त गर्दी असल्यामुळे तिथेही खूप मोठी लाईन होती. वेगवेगळे पथक गर्दी मॅनेज करण्यासाठी बोलवलेले होतेच, तरीही खूप जास्त गर्दी होती कारण पहिलाच दिवस होता. मंदिराच्या बाहेरचं डेकोरेशन खूप छान केलं होतं. वेगवेगळ्या प्रकारची फुलं एकदम सुंदर अशा रीतीने लावलेली होती आणि मंदिराचा परिसर एवढा छान वाटत होता. एक वेगळंच प्रसन्नता तिथे वाटत होती. एवढ्या गर्दीतही एवढी मनाला शांतता वाटत होती की मन एकदम प्रसन्नच होऊन गेलं. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात मोठी तोरणं लावली होती. वेगवेगळ्या फुलांचे डेकोरेशन्स केले होते, त्यामुळे मंदिराला एक वेगळाच लुक आला होता. मंदिराच्या आतमध्ये काही सुरक्षिततेच्या कारणामुळे शूट करायला अलाउड नाही आहे, पण बाहेर अशा खूप सारे TV लावलेले आहेत, ज्यामुळे देवीचं दर्शन खूप छान होतं. म्हणजे बाहेर आपण कुठेही असलो तरी देवीचं दर्शन खूप मस्त होतं. छान असं दर्शन झालंय आणि आता आपण एक प्रदक्षिणा मारणार आहोत आणि बाजूला एक स्वामींचं मंदिर आहे, तिथेही दर्शन घेऊया. आज पहिलाच दिवस नवरात्रीचा असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. छान असं दर्शन झालंय आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये, त्यामुळे छोट्याशाच क्लिप्स घेतल्या, त्या दाखवते नंतर तुम्हाला. ढीक गर्दी असून पण सकाळीच मंदिरात आल्यामुळे छान असं दर्शन झालेलं आहे. बाहेर गर्दी खूप जास्त असल्यामुळे मुखदर्शनच्या लाईनमधून गेले होते, त्यामुळे 10 मिनिटात दर्शन झालं आणि आतापेक्षा तर संध्याकाळी आणखी जास्त गर्दी असेल. छान असं महालक्ष्मीचं दर्शन झालंय. म्हणजे सकाळीच जायचं ठरवलं होतं का तर गर्दी कमी लागेल म्हणून, आणि संध्याकाळी पालखी वगैरे असते त्यामुळे गर्दी फार जास्त असते. आत्ताच लाईनी पाहिली तर काही नाही तर 1-2 तासाची तरी लाईन नक्कीच असेल. त्यामुळे मुखदर्शन घेतलं आणि खूप छान असं दर्शन झालं. तर दॅट्स ऑल फॉर द डे. हा व्लॉग कसा वाटला आहे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.